राधिका मॅडम, ALFच्या नव्या प्रवासासाठी तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. खर तर ALF नाही, राधिका मसालेच म्हणायला हवं होतं. थँक्यू सो मच सर. मॅडम, आम्हाला खात्री नाही, विश्वास आहे की तुम्ही आपली कंपनी पूर्वपदावरती आणाल. राजवाडे सर, तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती मला. आमच्याही तुमच्याकडनं चिकार अपेक्षा होत्या मिस्टर सुभेदार, पण तुम्ही त्या पूर्ण करू शकला नाहीत. हो, पण सर ते मी मान्य केलंय ना, यापूर्वी करत आलोय आणि त्याबद्दल माफी मागितलीत. सॉरी टू से सर, या बाईच्या हाताखाली मी काम करू शकत नाही. मी पण नाही. आता जो काही निर्णय घ्यायचा असेल तो त्या मिसेस सुभेदार घेतील. आम्ही सगळी सूत्र त्यांच्या हातात दिलेली आहेत. ऑल द बेस्ट मॅडम, ऑल द बेस्ट. डिस्कस्टिंग. चल शनाय, एक मिनिट. हे पहा मिस्टर सुभेदार, ही कंपनी मी करोडो रुपयांना विकत घेतली आणि मी राजवाड्यांना आधीच सांगितलंय, स्टाफ बाबतचे सर्व निर्णय हे माझे असतील. तुम्हाला असंच नाही जाता येणार. त्यामुळे तुम्हाला इथे काय कामं करायला लागतील हे ऐकून जा. ऐकायचं काय त्याच्यामध्ये? मला माझी प्रोफाईल माहिती आहे. ही ब्रँच मी मॅनेज करतो, त्यामुळे मला माझी काम काही परत सांगायची गरज नाहीये. नाही, तुमचं डिमोशन करण्यात आलंय खालच्या पदावर. काय? मी इथे आली त्यामुळे माझा स्टाफ काय काम करणार ते मी ठरवणार. तुम्हालाही ते ऐकायला लागेल. उद्यापासनं वेळेत यायचं, 9 वाजता. मी येण्याच्या आधी माझ्या टेबलवरती सगळ्या फाईल्स असल्या पाहिजे. कळलं? आणि मी जे काम सांगेन, जेव्हा सांगेन तेव्हा ते तुम्हाला करावं लागेल. आणि शनाया, तुला तर माहितीच आहे तू काय काम करायचं ते. मी तर तुला अनेकदा सांगितलंय. आजपासून तू टेबल पुसणार आणि ऑफिस साफ ठेवणार रोज. मी नाही करणार हे काही. माझं नाही ऐकलं तर काय होईल चांगलंच माहितीये तुला. ठीक आहे, तुम्ही दोघं निघू शकता. मॅडम, लवकरच यांच्या न्यू पोस्टचं लेटर टाईप करतो. चला. मॅडम एक मिनिट, मी तुम्हाला कॉफी आणू का चहा? मॅडम काय मॅडम, वहिनी म्हणा की. तसं नाही मॅडम, गजानन महाराजच्या कृपेनं तुम्ही एवढ्या मोठ्या कंपनीच्या मालकीन झालात. मनातून वाटतंय तुम्हाला मॅडम म्हणावं म्हणून. ते मॅडम वगैरे इतरांसाठी, ही तुमची वहिनीच आहे ना. हो, बरोबर आहे तुमचं. आणि रघुचंही बरोबर आहे. पण रघु, मॅडम फक्त ऑफिसमध्ये, ऑफिसच्या बाहेर आणि घरी ते आपल्या वहिनीच आहेत. हो, अगदी मनातलं बोललात सर. तुम्हा सगळ्यांना इथं पाहून ना मला काय करावं काय करू असंच वाटत होतं. मी ना मॅडम ऑफिसमध्ये सगळ्यांना आता पेढे वाटणार आहे.
हा पेढे वाटतेस चल दे पेढे. अरे राधा रॉक्स. शेवटी तुला जे पाहिजे ते मिळवलंच राधा. तू आय एम प्राऊड ऑफ यू राधा रॉक्स. आणि वहिनी आता वाट कसली बघताय? आता घ्या ना ताबा कॅबिनचा. सर थांबा. अरे थांबा नाही रे, ताबा ताबा घेऊया. अहो, तसं नाही सर. गुरु सरांचं काही सामान आहे ते त्यांना द्यायचंय काढून. सर एक मिनिट थांबा. तुमचं सामान काढून देतो मी तुम्हाला. एक मिनिट थांब. कसलं सामान? शांतता. फुसफुस. मॅडम एक मिनिट. एक मिनिट हे घ्या. हे काय? सर हे तुमचं सामान. हा? मॅडमने सांगितलं. हा म्हणजे आता कुठे बसायचंय मी? बाहेर तुमच्या बच्च्याच्या जागी. तुम्हाला जनरल स्टाफ बरोबर बसवतेस? माझ्यासाठी सगळेच जण सारखे. आणि तुमच्या बच्च्याची जागा कशी? तुमच्या नजरेच्या अगदी समोर होती. मलाही तुम्ही माझ्या नजरेच्या समोर हवेत. मला लक्ष ठेवायचंय तुमच्याकडे. मला हाऊसकीपिंगचं काम नाही करायचंय. मला दुसरं काम दे प्लीज. माझी जागा सांग. तुझी जागा तर मी तुला दाखवली आहे. आता आणखी काय सांगायचंय? रघु भाऊजी हा एक मिनिट मॅडम. हा मीटिंग आहे, सगळ्यांना आतमध्ये पाठव. हो लगेच बघ. नारकर सर, कदम सर, जेने मॅडम आणि बाकी तुम्ही मीटिंगला बोलवलं. लवकर ये. हे काय? तुला आत कोणी सोडला? अशी आत कशी आलीस तू? साधे मॅनर्स नाही नॉक करून यायचं म्हणून? एक तर मला न विचारता माझी अपॉइंटमेंट न घेता इथे आलीस ना, तर आता मी सांगितल्याशिवाय तोंडातून एक शब्दही काढायचा नाही, कळलं? आत्ताच्या आत्ता जर इथून निघून नाही गेलात तर सिक्युरिटीला सांगून धक्के मारून बाहेर काढ. मी राधिका गुरुनाथ सुभेदार. लहानसा व्यवसाय आहे माझा. अहो तुम्ही प्रेझेंटेशन देणार आहात का नुसतं बोलत बसणार आहात? नाही, इथेच सेव्ह केलं होतं. आता ते दिसून नाही राहिलं. और जर प्रेझेंटेशनच आणलं नसेल तर थांबण्यात काहीच अर्थ नाहीये. आपण हा इंटरव्ह्यू इथेच थांबूया. वय कुठे लक्ष? अरे आले सगळे. आता कसली वाट बघतेस? बस खुर्चीवर चल. हो हो, सगळेजण आले, पण मला हव्या असलेल्या महत्वाच्या व्यक्ती नाहीये तिथे. बोला. बच्चा आणि बच्चन. हो काय? तुम्हाला दोघांना वेगळा इन्व्हिटेशन हवाय का? चला ना, बोलवताय राधिका मॅडम. चला. नाही जायचंय मला. मी नाही ऐकलं याचं. शांतो, मला नाही ऐकायचंय तिचं. ती कसली बॉस आहे? ऐक, वी हॅव टू फेस इट. काम डाऊन. चल.
आले दोघं आता. चला आता बसा खुर्चीवर. थांबा 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 थांबा. 3 cheers फॉर राधिका मसाले. थँक्यू सो मच. मी आजपासून कंपनीची जबाबदारी स्वीकारली आहे. या सगळ्यात मला तुमच्या सगळ्यांची साथ हवी आहे. नाही, मला कल्पना आहे तुम्ही सगळे हुशार आहात, कामाच्या बाबतीत प्रामाणिक आहात, मनापासून काम कराल. मलाही तुमच्याकडनं बरंच काही शिकता येईल. आता आपल्या सगळ्यांना एकत्र येऊन आपल्या कंपनीला पुन्हा यशाच्या शिखरावरती पोचवायचंय. मी काही लोकांना त्यांच्या वर्क प्रोफाईलची कल्पना दिली आहे. आता बाकीच्यांना आनंद सर आणि पानवलकर सर सांगतील की आपण कशा पद्धतीने काम करायचंय. मला खात्री आहे तुम्ही मनापासून काम कराल. पण जे लोक कामचुकारपणा करतील त्यांची गाठ माझ्याशी. बाकी चाललंय. बाकी फर्स्ट डे सो फार सो गुड. शुअर. चल रे, उठ, मला बसू दे. सर, मला इथे पानवलकर सरांनी बसायला सांगितलंय आजपासून. शहाणपणा करू नकोस. आता तू मला शिकवणार कुठे बसायचं आणि कुठे नाही ते? सर, मी असं कुठे म्हटलं? नाही ना? तर चल उठ, सामान घे आणि निघ इथून. तुम्ही आधी मॅडमची परमिशन घेऊन ये, तोपर्यंत मी नाही उठणार. फोपाड वर करून बोलताना लाज नाही वाटत तुला? काय रे, काय चाललंय? हा, गुरु सरांना इथे बसायचं आणि तू त्यांना बसायला जागा देत नाहीयेस. सर पण काय? अरे मला समजतात तर ते बॉस नाहीये. मग काय झालं? खुर्चीवर ना? हो सर. हा, करेक्ट. आता तिथे बाजूला एक स्टूल अरेंज कर. आजपासून मिस शनाया तिथे बसणार. चला मॅडम साठी. जा जा, स्टूल अरेंज कर. जा, लगेच करतो. येस. आनंद, तू नको सांगू मला कुठे बसायचं आणि कुठे नाही ते. आनंद,
आनंद सर. ओके. एम आय युअर कलिंग? नो. सिनियरशी कसं बोलायचं हे तुला माहित नाहीये का? आत्ताच कंप्लेंट करू का राधिका मॅडमना तुझी? पहिल्याच दिवशी तुला मेमो हवाय का? हा? चला मॅडम, तुम्हाला राधिका मॅडमने बोलवलं. कशाला परत? आता मला काय माहित असणार बरं? चला मॅडम, लवकर चला, अर्जंट आहे. શ્રેયસ અમારા ગુજરાતીમાં છે ને એક કહેવત છે, ચેતતો નર સદા સુખી. चेततो 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 नर सदा सुखी. मतलब जिस मर्द ने पहले ही अपने आप को चेतावनी दी होगी वो हमेशा खुश रहेगा. तो उसकी एक हिस्ट्री है, मैं बताता हूं. कसं आहे, तू इथे आलायस, माझा तर अजूनही विश्वास नाही बसत आहे. नाही बसत आहे? मी चालू आहे. आता बसला विश्वास. आता बसला विश्वास. अगं म्हणजे काय, मी तुला सांगितलं होतं ना, जेव्हा तुला पाहिजे ते तू अचीव करशील तेव्हा सगळ्यात आधी अभिनंदन करायला मी येणार आहे. हो. शब्द पाळला की नाही मी? अरे तुला भेटायचंच होतं, मला सगळ्यांना भेटायचं होतं, म्हणून मुद्दाम काय केलं माहितीये, इंडियातली कामं शोधून काढली. मग काय सगळी जुळव केली, मीटिंग्स वगैरे. आता काय मस्त इथेच तंबू ठोकणार आता. हे जक्कास केलंयस तू. बरं माझं सोड, पण हे जे काय तू धुमाकूळ घालायला सुरुवात केलेली आहेस, धूम धडाका थरथराट, मस्त धडा शिकवतेस गुरुला, मस्त. ही तर सुरुवात आहे सौमित्र. हा या काय या बॉस आहे. कामिल. अच्छा, काय झाली का सुरुवात कामाला? नाही, नाही का? मला कोणी टेबलच दिला नाहीये काही. मग हे टेबल घे. चल साफ कर इथलं. म्हणजे टेबल पुसायची आहेत ना. रघु. हा मॅडम. ते तुम्ही दिलं नाही यांना? हे काय? अरे घे. घ्या मॅडम. चांग हे काय आहे राधिका? राधिका मॅडम म्हणायचं. आणि हे काय काय म्हणजे? हा झाडू आहे आणि हा कपडा आहे. ते काय मी सगळ्यांसमोर पुसायचंय का? हो. अच्छा, हा प्रॉब्लेम आहे का? बरं मग आम्ही डोळे मिटून घेऊ का बच्चा? किंवा असं करते का, तू डोळे मिटून घे, म्हणजे तुला कळणारच नाही आम्ही तुला पुसताना बघतोय ते. आणि तुला सगळ्यांसमोर काम करण्याची लाज वाटत असेल ना, तर ऑफिस किती वाजता असतं? 9 वाजता. 9 वाजता. तू पहाटे 6 वाजता ये आणि ही सगळी कामं करून टाक. नाही पुसते. तू हसू नकोस ना उगाच. ओके ताई. मी ताई वगैरे नाही, तुझी मला ताई म्हणू नको. बरं बाई. आणि कोणतंही काम हलकं नसतं बरं का. तू शिकवू नकोस मला. पुस शनाया, टेबल पुस. ठीक नो प्रॉब्लेम. लागला अचानक. कोण आठवण काढताय माझी एवढी? कोणी नाही. ओलाय पूस. आणि एक ना एक दिवस तुला माझ्या ऑफिसची टेबल पुसायला लावणार. आणि हा दिवस बघण्यासाठी मी काहीही करू शकते.